नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का विज्ञान मधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक घेणार आहोत, जो प्रकाशामध्येच आहे। प्रकाशामध्ये जे मानवी डोळा आहे यावर प्रश्न आयोग विचारते आणि माहिती खूप कमी आहे आणि मार्क नक्कीच मिळणार आहे, कारण की याच्यावरचे पीआयक्यू सुद्धा घेऊ आपण। आणि यावेळेस तुमचा जे मानवी डोळा आहे यावर जे क्वेश्चन आलेले आहेत ते सुद्धा घेऊ आणि कोणती येऊ शकते ते सुद्धा घेऊ। हे सोबत आपले स्टेट बोर्डची माहिती सुद्धा याच्यात ऍड करून, स्टेट बोर्ड काही वाचायची गरज नाही तुम्हाला डोळ्याबद्दल, तर नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरणार आजचा व्हिडिओ। तर चला तर पाहूया मानवी डोळा। मानवी डोळ्याबद्दल नाही का यापूर्वी आपण प्रकाशाचा भाग टाकलेला आहे, ज्यांनी कोणी पाहिला नसेल त्यांनी नक्की पहा, त्यानंतर हा भाग पहा। बघा, मानवी डोळा जे आहे यामध्ये काही भाग असतात आपल्या डोळ्याचे, ते पाहू जेणेकरून तुम्हाला मार्क सुद्धा येईल। आणि बाहेरून आत जर क्रम विचारला आयोगानं, की विचारला नाही की बाहेरून आत क्रम लावा डोळ्यातील भागाचा, ते सुद्धा सॉल्व होईल। तर बघा, मराठीत याला पारपटल म्हणतात, इंग्लिश मध्ये कॉर्निया म्हणतात। याला इंग्लिश मध्येच वाचायचं आणि इंग्लिश मध्येच पाहायचं पर्यायामध्ये, कारण की याला बरेच शब्द आहे, पारपटल खूप खूप येते, त्यामुळे ते वाचायचं नाही। कॉर्निया इंग्लिश मध्ये लक्षात ठेवायचं, कॉर्निया। त्यानंतर हे कॉर्निया जे असते हे डोळ्यातील सर्वात बाहेरील भाग असते। तर तुम्हाला विचारलं की डोळ्याचा नाही का आतून बाहेरून आत क्रम लावा, तर सर्वात बाहेरचा भाग कोण राहील, तर कॉर्निया। तर लक्षात ठेवायचं। सर्वप्रथम जर आपल्याला विचारलं की डोळ्यामध्ये प्रकाश कुठे येत असते, सर्वप्रथम दिसते आपल्याला, तर ते आहे कॉर्निया। याच्यावर प्रश्न आलेला आहे, सर्वप्रथम प्रकाश डोळ्यात प्रवेश कुठे करत असते, तर लक्षात ठेवायचं कॉर्नियामध्ये। आणि जर तुम्हाला विचारलं या प्रकाशावर नियंत्रण कोण ठेवत असते, ते ठेवते आयरिस। आपण पाहिलेलाच इथे घेतलेला आहे, तर लक्षात ठेवायचा। हे बघा, आत येणाऱ्या प्रकाश किरणा नियंत्रित कोण करते शब्द आला, तर लक्षात ठेवायचं आयरिस। आणि डोळ्या हे एकाच लिहायचं साईडला, की सर्वप्रथम डोळ्यात प्रकाश प्रवेश कुठे करते, तर कॉर्निया। आणि प्रकाशावर नियंत्रण करते आयरिस, इंग्लिशमध्येच लक्षात ठेवायचा। त्यानंतर बघा दुसरा फरक, यामध्ये नाही का प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन होते, रिफ्रॅक्शन होत असते। तुम्हाला विचारलं की सर्वात जास्त प्रकाशाचे अपवर्तन कुठं होते जास्तीत जास्त, तर तुम्हाला पर्याय देईन कॉर्निया, रेटिना, आयरिस, हे तर कन्फ्युजन होईल। तर लक्षात ठेवायचे, पाठ करायचं, स्टेट बोर्ड मधली लाईन आहे आणि विचारली नाही आहे। प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन, ज्याला इंग्लिशमध्ये रिफ्रॅक्शन म्हणते, लिहून घ्यायचा। कॉर्नियाच्या मागे एक द्रव्य असते, त्या द्रव्याचं नाव काय, लक्षात ठेवा, ॲक्वियस ह्युमर। हे एसएससी ला विचारलेलं आहे, आपल्याला विचारू शकते। कॉर्नियाच्या मागे जे द्रव्य असते त्याला काय म्हणतो असतो आपण, ॲक्वियस ह्युमर, लिहून घ्यायचा। त्यानंतर आपण ज्यावेळेस नाही का डोळे दान करत असतो ना, मग डोळ्यातील कोणता भाग दिला जाते असाही प्रश्न विचारू शकते, तर ते लक्षात ठेवायचं, कॉर्निया दिला जातो जेव्हा डोळे दान करताना। हे सुद्धा आयएमपी करा, डोळे दान करताना सर्वच माहिती महत्वाची आहे। आणि काही तर बाहेर विचारलेली आहे, तर काही विचारू शकते। त्यानंतर बघा बुबुळ, यानंतर कोणता भाग येते, बुबुळ, ज्याला इंग्लिश मध्येच लक्षात ठेवायचं आयरिस किंवा इरिस। बुबुळ म्हणजे काय माहित आहे का, आपण बघा बायोमेट्रिक करत असतो, डोळ्यातली आपल्या घेते ना, ते डोळ्या आपल्या दाखवत असते बघा कॅमेऱ्यामध्ये, तर ते आयरिसच भाग असते। कारण सर्वांचे जे आयरिस असते बुबुळ अलग अलग असते सर्वांचे। मग इथं बघा, इथं पहिले तुम्ही माहिती पहा, कॉर्नियाच्या मागे जो मासल पडदा असते, म्हणजे हे बुबुळ कुठं असते, कॉर्नियाच्या मागे। म्हणजे यानंतर कोणी, कॉर्नियानंतर तर आयरिस, मागे मासल पडदा असते, त्याला काय म्हणतो आपण, बुबुळ। वेगवेगळ्या लोकांच्या बुबुळाचे रंग वेगवेगळे असते, आताच पाहिलं ना, त्यामुळे तर बायोमेट्रिक करताना आपण आयरिस बुबुळ घेत असतो, त्यामुळेच वेगवेगळे रंग असते, सर्वांचे सारखे नसते, म्हणून हे एक लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, बुबुळ जे असते स्नायू पेशी असते। त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारू शकते, बाहुलीवर नियंत्रण कोण ठेवते, बाहुली इंग्लिशमध्ये लिहिलेली आहे पुपिल, पुपिलवर नियंत्रण कोण ठेवते, तर ठेवते आयरिस। आणि प्रकाशावर नियंत्रण कोण ठेवते, तर ते सुद्धा आयरिस। नियंत्रण शब्द आला तर आयरिसच उत्तर मारायचा, बाहुलीला आपण पुपिल म्हणतो, इथे लिहिलेलं आहे बघा, हे पाहू। नंतर बघा, मध्यभागी जर छोटेसे छिद्र असेल तर त्याला काय म्हणत असतो, तर त्याला म्हणत असतो बाहुली, इंग्लिशमध्ये पुपिल। पुपिल लक्षात ठेवायचं। छिद्र जर शब्द आला, डोळ्यातील छिद्र असते तो भाग कोणता, तो पुपिल मारायचा, लक्षात ठेवा, कन्फ्युजन होऊ नका। त्यानंतर बघा, भिंगाचे छिद्र व झडपेचे कार्य कशावर अवलंबून असते, आता आपण पाहिलं ना, भिंगाचे छिद्र कसे असते, छिद्र कोणाचे असते, पुपिलचे, परंतु हे कार्य कोणावर अवलंबून असते, आयरिसवर असते। हे प्रश्न आलेला आहे, भिंगाचे छिद्र व झडपेचे कार्य कशावर अवलंबून असते, आयरिस। इम्पॉर्टंट करता, पीआयक्यू आहे, येऊ शकते, कारण की
आयरिश मोठा भाग असते ना, त्यातला छोटा भाग जे छिद्र असते त्याला काय म्हणतो असतो पुपील. तुम्हाला डायरेक्ट विचारलं छोटी छिद्र कशात असते तर पुपील मध्ये, परंतु भिंगाचे छिद्रेचे कार्य जर विचारलं तर आयरिशवर. त्यानंतर बघा, आत येणाऱ्या प्रकाश किरणांना नियंत्रित कोण करते तर हेच करते आयरिश. याच्यावर प्रश्न आहे, म्हणून लक्षात ठेवायचं नियंत्रित शब्द आला तर आयरिश मारायचं. ते आपल्याला ते आपल्या बावलीवर नियंत्रण ठेवण्याचं असू शकते किंवा प्रकाशाच्या किरणावर. बावलीला इंग्लिशमध्ये पुपील म्हणतात, हेच लक्षात ठेवायचं. बुबुळला आयरिश म्हणतात. त्यानंतर बघा, हे इतकं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा, बावली जी आहे, बावलीचे अंकुशन आणि प्रसरण हे कसे होत असते. जर बावलीचे अंकुशन झाले तर प्रकाशात जास्तीत जास्त असते त्यामध्ये, आणि ज्यामध्ये प्रकाश कमी असेल त्याचे काय होत असते, रुंदावते किंवा प्रसरण पावते. हे लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, प्रकाश जर जास्त असेल तर बावली म्हणजे काय, पुपील. पुपीलचे काय होणार, अंकुचन होणार. आणि जर प्रकाश जर कमी असेल तर बावलीचं काय होणार, पुपीलचं प्रसरण होणार म्हणजे रुंदावणार. अंकुचन वरून अधिक लक्षात ठेवा. प्रकाश जास्त, याला अधिक म्हणायचं नाही तर आ वरून अंकुचन लक्षात राहते. बावलीला इंग्लिशमध्ये पुपीलच लिहा तुम्ही. पुपीलच शब्द यूज करायचा आपल्या याच्यात. पुपीलचे, आणि हे कशावर अवलंबून असते, ते असते आयरिशवर. हे लक्षात ठेवायचं. याच्यावर प्रश्न आलेला नाही आहे. हे स्टेट बोर्ड मधली लाईन आहे, विचारू शकते. त्यानंतर बघा, बावलीच्या मागे म्हणजे पुपीलच्या मागे द्विबैवक स्फटिकमय भाग असतो, त्याला काय म्हणतात, भिंग. भिंग फार इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. बावलीच्या मागे द्विबैवक्र स्फटिकमय भाग असतो त्याला भिंग म्हणतात. भिंगामुळे काय होते बघा, भिंगामुळे नाभी अंतराची अदलाबदल होते. त्याच्यावर प्रश्न आलेला आहे आपल्याला. भिंगामुळे नाभी अंतराची अदलाबदल होते. कशामुळे नाभी अंतराची अदलाबदल होते, हे याला आपण इंग्लिशमध्ये सिलिअरी स्नायू म्हणतो, सिलिअरी मसल सुद्धा म्हणतो याला, ते पाहूच आपण. त्यानंतर भिंगामुळे डोळ्यातील जे आतील पडदा असते ज्याला काय म्हणतो आपण, रेटिना, यावर नाही का वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते. आपण वाचलेलं आहे की वस्तूची किंवा फोटोची प्रतिमा कुठे तयार होते, वास्तव तर रेटिनावर. आणि ते कशामुळे होते तर भिंगामुळे, भिंगाच्या नाभी अंतरामुळे किंवा भिंगामुळे. नेत्रभिंग म्हणतो आपण त्याला शब्द. फक्त भिंग शब्द लक्षात ठेवा. लेन्समुळे काय होत असते, ही वस्तूची प्रतिमा वास्तव आणि उलट तयार होत असते. आपण रेटिनावर प्रश्न आलेला आहे की वस्तूची वास्तव आणि उलट प्रतिमा कुठे तयार होते असं जर विचारलं तर डोळ्यातील आतील पडदा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रेटिना म्हणतो, परंतु हे कशामुळे तयार होते तर भिंगामुळे. एवढ्या फरक लक्षात ठेवा, त्याच्यावर आला नाही. त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मानवी डोळ्यातील अत्यंत महत्वाचा भाग कोणता असं जर विचारलं तर डोळ्यातील भिंगच असते. भिंग, लेन्स इम्पॉर्टंट आहे. हे स्टेट बोर्ड मधील लाईन आहे. मानवी डोळ्यातील अत्यंत महत्वाचा भाग भिंग असते. वेळेवर कन्फ्युजन होईल, लक्षात ठेवा. कारण की भिंगामुळेच आपण काय करत असतो, वस्तूची प्रतिमा रेटिनावर तयार होत असते. आपल्याला फक्त रेटिनावर वस्तूची प्रतिमा तयार होते याच्यावरच क्वेश्चन आलेला आहे, परंतु कशामुळे होती आला नाही. आता इथे घेतलंच आहे बघा, डोळ्यातील पडदा ज्याला रेटिना असे म्हणतो आपण, इंग्लिशमध्ये रेटिनाच लक्षात ठेवायचं. हे याच्यामध्ये प्रकाश संवेदनशील पेशी असते. IMP करा. तुम्हाला विचारलं खालीलपैकी डोळ्याच्या कोणत्या भागात प्रकाश संवेदनशील पेशी असते तर लिहायचं रेटिना. त्यानंतर वस्तूची वास्तव आणि उलट प्रतिमा तयार कुठे होते तर रेटिनावर तयार होते. डोळ्याची आतील पडदा, रेटिना इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं. प्रतिमा कुठे तयार होते तर हे कशामुळे दिसते, इथे लिहिलेलं आहे बघा, हे नेत्रभिंग, लेन्स दूर आहे. ह्याच्यावर प्रश्न आला नाही. नेत्रभिंगाद्वारे दिसत असते. त्यानंतर यामध्ये नाही का रेटिनावर दोन पेशी असते, एक असते दंडपेशी आणि दुसरं असते शंकुपेशी. यालाच इंग्लिशमध्ये दंडपेशीला आपण रॉड सेल म्हणतो आणि शंकुपेशीला कोण म्हणत असतो ना, शंकुपेशी. आणि याच्यावर प्रश्न कसा आहे, दंडपेशी आणि शंकुपेशी कशावर असतात तर लिहायचं रेटिनावर असतात. त्यानंतर दंडपेशीमुळे काय होत असते, आपल्याला प्रकाशाची जाणीव होत असते, आणि शंकुपेशीमुळे रंगाची जाणीव होते. लक्षात कसं ठेवायचं, आपण सूर्यप्रकाशाला दंडवत करत असतो सकाळी, तर लक्षात ठेवायचं दंडपेशी म्हटलं तर प्रकाशी आणि रंग म्हटलं शंकुपेशी. हे उलट राहील. यामुळे रंगाची जाणीव होत असते. प्रकाशाची जाणीव कशामुळे होती, दंडपेशीमुळे. कारण की सकाळी आपण प्रकाशाला दंडक घालत असतो, असं लक्षात ठेवायचं. त्यानंतर दंडपेशीमध्ये कोणतं प्रथिन असते, प्रोटीन असते, याच्यावर प्रश्न आला नाही, लक्षात ठेवा. रोडोप्सिन असते दंडपेशीत, आणि शंकुपेशीत असते ओडोप्सिन प्रथिन. इम्पॉर्टंट आहे, एसएससीला विचारलेला आहे. ओडोप्सिन आणि रोडोप्सिनचा फरक लक्षात ठेवा, तुम्हाला कळेल. रोडोप्सिन कसं लक्षात ठेवायचं बघा, दंडपेशी इंग्लिशमध्ये रॉड म्हणतो ना, र वरून रोडोप्सिन, आर येते ना याच्यात बिन, असं लक्षात. आणि दुसरं ओडोप्सिन तर तुम्हाला लक्षातच राहणार आहे. त्यानंतर बघा,
हे दंडपेशी जी असते यामध्ये प्रकाशाची जाणीव होत असते. यामध्ये प्रतिसाद कशाला देते? हे रॉड दंडपेशी तेजस्वी प्रकाश आणि अंधुक प्रकाश दोन्ही प्रकाशाला प्रतिसाद देते. परंतु शंकुपेशी असते फक्त तेजस्वी प्रकाशाला प्रतिसाद देते. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. इथं जर तुम्हाला आलं फक्त अंधुक प्रकाशाला फक्त म्हणजे तेजस्वी अंधुक, तर तुम्हाला ते कन्फ्युजन येईल. नाही तर इथं विचारू शकते शंकुपेशी नाही का फक्त काळी तेजस्वी आणि अंधुक प्रकाशाला प्रतिसाद देते. विधान आपल्याला सर्वसाधारण वाटते, बरोबर? तर नाही, फक्त तेजस्वीलाच देते शंकुपेशी, हे दोघाला देते, लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, डोळ्यातील जे आतील पृष्ठभाग असते चेतातंतूचा त्याचे जे जाळे तयार होते त्यालाच आपण रेटिना म्हणत असतो. डोळ्यातील आतील पृष्ठभागावर चेतातंतूचे जे जाळे असते त्याला काय म्हणतो? रेटिना. हे रेटिनाची व्याख्या दिलेली आहे स्टेट बोर्ड मध्ये, तर लक्षात ठेवाच. हे प्रश्न कुठे आला आपल्याला? या वस्तूची प्रतिमा कुठे तयार होते? दंडपेशी आणि शंकुपेशीवर आलेला आहे. बाकी क्वेश्चन तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर बघा, आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन आहे याच्यातच आहे, दूरवरच्या म्हणजे अनंत अंतरावर वस्तू असताना ते कशी दिसते आपल्याला? दूरवरच्या किंवा अनंत अंतराच्या वस्तू पाहताना डोळ्याची भिंग जी असते ती चपटी असते आणि नाभी अंतर वाढते म्हणते. यामध्ये दूर असल्यामुळे नाभी अंतर वाढणार आहे, मग त्याचा भिंग कसा असणार? चपटा. याच्या उलट काय असते? जवळच्या वस्तू पाहताना डोळ्याची भिंग कशी असते? फुगीर आणि नाभी अंतर कमी असते. एक पाठ करायचं उलट. हे स्टेट बोर्ड मध्ये लाईन देऊन आहे. या दोनच कारणामुळे काय होत असते माहिती आहे का? रेटिनावर आपण सुस्पष्ट वस्तूची प्रतिमा पाहू शकतो. आपल्याला फक्त एवढंच विचारलं आहे, रेटिनावर वस्तूची प्रतिमा तयार होते, परंतु कोणत्या दोन कारणामुळे तयार होते हे विचारलं नाही. हे दोन कारण आहे. दूरवरच्या किंवा अनंत वस्तू पाहताना डोळ्याचा भिंगा चपटा होतो, नाभी अंतर वाढते. याच्या उलट लिहायचं जवळच्या वस्तूचा. हे पाहून घ्या तुम्ही. त्यानंतर बघा, त्यानंतर एक कन्सेप्ट आहे दृष्टी सातत्य, ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो पर्सिस्टन्स ऑफ व्हिजन. लक्षात ठेवा, पर्सिस्टन्स ऑफ व्हिजन. वस्तू दूर गेल्यानंतर रेटिनावर किती काळपर्यंत ते आपल्याला पाहू शकतो? तर 116 सेकंद. कुठं पाहू शकतो? रेटिनावर. इम्पॉर्टंट आहे. जर एखादी वस्तू जर आपण आपल्या नजरेसमोर गेली, परंतु ते रेटिनावर किती सेकंद दिसू शकते? 116 सेकंद. लक्षात ठेवा, यालाच म्हणतो आपण दृष्टी सातत्य. याच्या उदाहरणावर प्रश्न विचारला एसएससी ला, आपल्याला नाही आहे, तर लक्षात ठेवा. टीव्ही दिसते ना आपल्याला, ते एक उदाहरण आहे. फॅन वेगाने फिरत असताना नाही का अस्पष्ट दिसत असते त्याचे पंखे, तर लक्षात ठेवा ते उदाहरण आहे. उल्का आकाशात दिसणे आपल्याला उल्कापात म्हणतो, उल्कापिंड, ते उदाहरण आहे. चलचित्रे, दूरदर्शन, कॅमेरा, हे याचंच कारण आहे दृष्टी सातत्य. आलं एखादी पाहून घ्यायचा. दृष्टी सातत्य कशाला म्हणतात ते. एक प्रिडिक्शन आहे, डोळ्याच्या बाहेरून आतक्रम असा जर विचारला आपल्याला, तर लक्षात ठेवायचं सर्वात बाहेरील भाग आहे कॉर्निया, आताच पाहिलं. त्यानंतर येते आयरिश, त्यानंतर येते पुपिल, त्यानंतर येते रेटिना. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. कॉर्निया, आयरिस, पुपिल आणि रेटिना हे डोळ्याच्या बाहेरून आत आहे. सर्वात आत रेटिना आहे, सर्वात बाहेर कॉर्निया आहे. लक्षात ठेवायचं. हे प्रिडिक्शन आहे, विचारू शकते. त्यानंतर बघा, डोळ्याचा निकटम बिंदू किंवा सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर हे किती असते? 25 सेमी. लक्षात घ्या, डोळ्याचा निकटम बिंदू कायले म्हणत असतो? आपला डोळा नाही का कमीत कमी अंतर कोणत्याही आपल्या डोळ्यावर ताण न येऊ देता जर पाहू शकत असेल, कमीत कमी अंतर, त्याला म्हणतो आपण सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर. आणि जर आपला डोळा नाही का याला म्हणत असतो आपण पाहून नंतर दूरदृष्टी, याचं जे अंतर असते सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतराचं 25 सेंटीमीटर असते. किती? 25 सेंटीमीटर. यावर प्रश्न 2 वेळा आलेला आहे. त्यानंतर जर मीटर मध्ये विचारलं तुम्हाला, 25 सेंटीमीटर पाठ केले आणि त्यांनी विचारलं खालीलपैकी बा सुस्पष्ट दृष्टीचे अंतर मीटर मध्ये सांगा, तर पर्यायामध्ये 25 सेमी 0.25 मीटर आलं. मग काय करसा? लक्षात ठेवायचं 0.25 मीटर सुद्धा उत्तर बरोबर आहे. 0.25 मीटर आणि 25 सेमी, कारण की ज्यावेळेस तुम्ही 25 सेमीला 100 न भागसाल त्यावेळेस उत्तर येणार ते मीटर मध्ये. लक्षात ठेवा. त्यानंतर डोळ्याचा दूरबिंदू. डोळ्याचा दूरबिंदू म्हणजे सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर म्हणतो आपण. डोळ्याचा दूरबिंदू हा अनंत अंतरावर असतो. याच्यावर प्रश्न आला नाही आहे, प्रश्न विचारू शकतील. डोळ्याचा दूरबिंदू हा किती अंतरावर असते? तर अनंत अंतरावर असते. लक्षात ठेवा. आणि या दूरबिंदूचा अर्थ काय माहिती आहे का? एखादी वस्तू जर अधिकतम म्हणजे किती दूर ठेवली तर आपल्याला स्पष्ट दिसू शकते बा, त्याला आपण म्हणतो अधिकतम अंतर. आणि हे अंतर आहे अनंत. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. याच्यावर प्रश्न 2 वेळा रिपीट आहे. याच्यावर कधीच नाही आला तर येऊ शकते. डोळ्याचा लघुत्तम अंतर 25 सेंटीमीटर आहे, अधिकतम अंतर अनंत अंतर आहे. त्यानंतर बघा, जसं आपल्याला हे विचारलं आहे 25 सेंटीमीटरवर, तसं हे विचारू शकते नेत्रगोलाचा व्यास रिकाम्या जागा किती असते? तर 2.4 सेंटीमीटर असते. स्टेट बोर्डची लाईन आहे, लिहून घ्या. नेत्रगोलाचा व्यास सुमारे 2.4 सेंटीमीटर हायलाइट करून दिलेली आहे.
त्यानंतर मानवी डोळ्यामध्ये कशाचं कार्य अत्यंत महत्वाचं असते ते भिंगाचं, आपण आत्ताच पाहिलं भिंगाचं. त्यानंतर बघा सिलिअरी स्नायू, ज्याला आपण भिंगाचे स्नायू म्हणतो, हे अंतर बदलण्याची व्यवस्था करत असते, अंतर बदलण्याची. याच्यावर प्रश्न आहे, भिंगाचे स्नायू काय करते तर अंतर बदलवते. आपण पाहिलं ना इथं अंतर बदलते, भिंग कुठं आहे इथं, हे बाय भिंगाची भिंग जी असते नाभी अंतराची आदला बदल करते. हे प्रश्न आलेला आहे, हे स्टेट बोर्ड मध्ये आलेला आहे, आयोगाने जुनी विचारलेली आहे. तर तुम्हाला अशा प्रकार नाही का प्रकाशावरची माहिती इम्पॉर्टंट आहे आणि नेमकं विद्यार्थ्याला कसं लक्षात राहील ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. आणि याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही डोळ्यावरचं, मला असं वाटते, कारण की स्टेट बोर्ड मध्ये दिलेली आहे, सर्व माहिती कव्हर केलेली आहे. आता आपण याच्यावरचे प्रश्न पाहू. आणि यावरची माहिती नाही का खूप कमी आहे आणि प्रश्न विचारू शकते. हॉट टॉपिक आयोगाचा डोळा. त्यानंतर बघा, आणि याचे शब्द तुम्ही इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा, मराठीत फार फरक आहे. म्हणजे 2-2, 3-3 शब्द आहे. पारपटल म्हणते, दृष्टीपटल म्हणते, राहत नाही लक्षात. चला तर मित्रांनो, आता आपण यावरचे प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न बघा, ग्रुप बी 2022ला आलेला आहे की पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला काय म्हणतात. आता आपण असंच पाहिलेलं आहे बघा, डोळ्यामध्ये प्रकाश सर्वप्रथम कुठे प्रवेश करत असते तर कॉर्निया. इंग्लिशमध्येच वाचायचं, याला मराठीत वाचण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण की मराठीमध्ये खूप नाव आहे, इंग्लिशमध्ये एकच आहे. आणि पर्यायामध्ये आपल्याला सुद्धा इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, आयरिस, पुपिल, रेटिना अँड कॉर्निया. तर लक्षात ठेवायचं कोणता भाग राहील, कॉर्निया. आणि जर प्रश्न असा विचारला प्रकाशावर नियंत्रित कोण ठेवते, नियंत्रित, तर लक्षात ठेवा आत येणारा प्रकाश किरण नियंत्रित कोण ठेवत असते तर आयरिश, इंग्लिशमध्ये वाचायचं. आणि पुपिलवर नियंत्रण कोण ठेवते, बावलीवर, ते सुद्धा आयरिश. म्हणजे हे तुम्ही एका जागी लिहायचं, हे कम्पॅरिझन करून, तर लक्षात राहते. सोपा कॅटेगरीतला आहे. आणि आयरिश आणि रेटिना काय करते, वस्तूची प्रतिमा तयार होत असते तिथं, एवढं लक्षात ठेवा. आणि सर्वात अनेक प्रश्न, एक IMP क्वेश्चन बघा, आपल्याला नाही का स्टेट बोर्डमध्ये आकृती दिलेली आहे डोळ्याची, ज्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे आयोगानं, परंतु प्रश्न आला नाही आजपर्यंत, परंतु विचारू शकते. डोळ्याच्या आतील भागातून डोळ्यातील बाहेरील भागातून आतील भागाकडे क्रम लावा. तर लक्षात ठेवायचं सर्वात बाहेरील भाग आहे कॉर्निया, त्यानंतर कोणता येते तर आयरिश, मग पुपिल आणि रेटिना, असा क्रम आहे. सर्वात आतील भाग रेटिना आहे. ह्याच्यावर प्रश्न आलेले आहे, विचारू शकते. जसं आपल्याला कानाचा विचारलेला आहे बघा, स्टेप्स, मॅलियस, इनकस आहे ना, त्या टाईपचा क्वेश्चन विचारू शकते. तर सर्वात आतील भाग कोणता आहे कानाचा, बाहेरून मॅलियस, इनकस आणि स्टेप्स असा आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, सामान्य डोळा 25 सेमीपेक्षा जास्त जवळच्या वस्तू पाहू शकत नाही. कारण विचारलं, कारण नाही का पर्यायामध्ये मेन्शन नव्हतं म्हणून कॅन्सल करण्यात आलं. हे ग्रुप C 2022चं आहे. कारण याचं खरं कारण सांगतो तुम्हाला, लिहून घ्यायचा. समायोजी जे स्नायू असते ते नेत्रभिंगांचे नाभी अंतर नाही का अति कमी करू शकत नाही, हे उत्तर पाहतं. लिहून घ्या एकदा. खरे कारण समायोजी स्नायू म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो सिलिअरी सेल्स, सेल्युलरी मसल म्हणतो, नेत्रभिंगाचे नाभी अंतर कमी करू शकत नाही अति, म्हणून उत्तर पाहिजे होतं. हे तुम्ही नोट डाऊन करा. आणि याला नाही का नेटवर सुद्धा सर्च करजा, जसा तसा प्रश्न टाकून तिथं काय कारण देते तुम्ही एकदा क्रॉस चेक करा. सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर आहे 25 सेंटीमीटर आणि अधिकतम विचारलं दूरचं तर अनंत अंतरावर असते. हे प्रश्न विचारला नाही आयोगानं, लक्षात ठेवा. आणि एक लक्षात ठेवा, नेत्रगोलाचा व्यास सुमारे किती असते तर 2.4 सेंटीमीटर असते. हे तुम्हाला, आणि 25 सेंटीमीटरच क्वेश्चन आलेला आहे बऱ्याचदा. परंतु जर त्याला मीटरमध्ये जर केलं, तुम्हाला असं जर विचारलं की सामान्य डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती असते, 1 नंबर 25 सेमी, 2 नंबर 0.25 मीटर, 3 नंबर वरील दोन्ही बरोबर, वरील दोन्ही चूक, तर त्यावेळेस दोन्ही उत्तर राहील. कारण की आपल्याला तिथं फक्त सेंटीमीटर मीटर विचारलं नाही आहे. सेंटीमीटरचा अर्थ असते 25 सेमी आणि मीटरमध्ये विचारलं तर 0.25 मीटर. हे विधान बरोबर आहे, SSCला आलेलं आहे म्हणून मी सांगत आहे तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी कोठे आढळून येतात. बघा, दंडपेशी आणि शंकू पेशी, रॉड सेल अँड कॉन सेल कशात असतात तर रेटिनामध्ये असतात. इम्पॉर्टंट आहे, कारण की दंडपेशी आपल्याला प्रकाशाची जाणीव होते, तर शंकुपेशीमध्ये रंगाची. प्रथिनावर प्रश्न नाही आला, दंडपेशीत कोणती प्रोटीन असते तर रोडोप्सिन आणि शंकुपेशीत ओडोप्सिन. हे काय आहे प्रतिमा तुम्ही लक्षात ठेवा. प्रकाश संवेदनशील पेशी स्टेट बोर्डमधली लाईन आहे, आलेली नाही आहे. प्रकाश संवेदनशील पटल कशात असते डायरेक्ट विचारेल, हे लक्षात ठेवा. आणि डोळ्याच्या आतील भाग जो असतो त्याला आपण म्हणतो रेटिना. रेटिनावर वस्तूची प्रतिमा तयार होते आणि ही प्रतिमा तयार कोण करत असते, कशामुळे होते तर नेत्रभिंगाद्वारे होत असते, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन,
सर्वसाधारण निरोगी मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा अंतर किती असते यालाच विचारलेलं आपल्याला. हेच आत्ताचं 25 सेमी ऑब्लिक करून 0.25 मीटर सुद्धा करून टाकजा. दोन्ही जर विचारलं, एकदा आपल्याला विचारलं होतं बघा तापमान 1 सेल्सिअस तापमान वाढीचा दर किती मीटर असतो, तर तिथं 61 सेमी होतं आणि 0.61 मीटर सुद्धा होतं. परंतु पुस्तकामध्ये 61 सेमीचा उल्लेख होता, परंतु आयोगाने मीटर केला होता. तर मीटरच म्हणजे काय, जे सेंटीमीटर असते 61 त्याला 100 जर भागलं जे उत्तर येईल ते मीटरमध्ये असते. म्हणून तुम्हाला हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, डोळ्यांची व कॅमेऱ्याची रचना या साम्य असते. या संदर्भात पुढील विधाने पहा. बुबुळातील बाहुली भिंगाचे छिद्र व झडपेचे कार्य करते. बघा इंग्लिशमध्येच वाचायचं, भिंगाचे छिद्र व झडपेचे कार्य कोण करत असते, तर आयरिस. त्यालाच आपण मराठीत बुबुळातील बाहुली, इंग्लिशमध्ये आयरिस आहे, मी लावलेला आहे. क्वेश्चन तुम्हाला दिसणार. आयरिस काय करणार, भिंगाचे छिद्र व झडपेचे कार्य करणार. त्यानंतर भिंगाचे स्नायू अंतर बदलण्याची व्यवस्था करते. बघा इथं भिंगामुळे नाभी अंतराची अदलाबदल होत असते. भिंगाचे स्नायू बघा, सिलेरी स्नायू अंतर बदलण्याची व्यवस्था करते. आहे का, इथं भिंगामुळे नाभी अंतर बदलत असते. आणि आपण इथं सुद्धा घेतलेलं आहे बघा, सिलेरी स्नायू ज्याला भिंगाचे स्नायू म्हणतो, काय करते, अंतर बदलण्याची. कारण की यावरून ठरत असते. हे जसा तसं पाठ करा, इंग्लिशमध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा. आयरिस फंक्शन ॲज लेन्स ऑफ अपार्चर अँड सेटर आलेला आहे का, आयरिस इम्पॉर्टंट आहे, आयरिसचं कार्य आहे. त्यानंतर सिलिलरी मसल इज द फोकसिंग अरेंजमेंट दिलेली आहे. म्हणजे सिलिलरी स्नायू ज्याला म्हणतो आपण, काय करत असते, सिलिलरी स्नायू अंतर बदलण्याची व्यवस्था करत असते. लक्षात ठेवा, अरेंजमेंट ऑफ फोकसिंग. दोन्ही बरोबर आहे. PIQ आला तर पुन्हा आला पाहिजे तुम्हाला. त्यानंतर बघा क्वेश्चन आहे, मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो. शब्द कोणता आला, प्रकाशाला नियंत्रित कोण येईल, आयरिस. लक्षात ठेवा, कॉर्निया आहे, पर्यामध्ये इंग्लिशमध्येच आहे, म्हटलं नाही, कॉर्निया, इरिस, पुपिल, रिटिना इंग्लिशमध्येच येणार आहे, मराठीत यूज नाही होणार का, लक्षात ठेवायचं. आणि आपण ज्यावेळेस बायोमेट्रिक करत असतो ना आपलीवाली, त्यावेळेस हेच भाग घेत असते त्यांनी. कारण डोळ्यातील बाहुली जी असते, आपण ज्याला आपण तो आयरिस, सर्वाचं वेगळं असते म्हणून घेत असते. ते सर्वात सारखं असतं तर घेत असते का नाही. आणि हे कॉर्नियाच्या मागे असते, लक्षात ठेवायचं. आणि पुपिलवर नियंत्रण ठेवते आणि प्रकाशावर नियंत्रण ठेवते. लक्षात ठेवा दोन्ही. अशा पद्धतीने नाही का आपण डोळा आणि डोळ्यावरची इम्पॉर्टंट गोष्टी PIQ सहित घेतली आहे. आणि काय विचारू शकते आयोग पुन्हा, म्हणजे या नाही विचारलं ते सुद्धा सांगितलेलं आहे. नक्की व्यवस्थित तुम्ही लिहा, कारण की मला मर्यादा यामध्ये लिहायचे छोटे छोटे अक्षर काढतो मी, तुम्ही व्यवस्थित नोट्स काढू शकता. आणि यानंतर आपण काय घेऊ माहीत आहे का, निकट दृष्टीता, दूरदृष्टीता, ॲस्टिग्मॅटिझम, मोतीबिंदू, त्यानंतर ग्लुकोमा, हे बरेच नावा, काचबिंदू कशामुळे होते सर्व पाहू. म्हणून यानंतरचा तुमचा टॉपिक जे राहील ते दूरदृष्टीवरच राहणार आहे. तर नक्कीच जर तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कमेंट करासाठी नाही का थोडंसं म्हणजे करत जा कमेंट, बरं वाटते. बरेच जण कमेंट करत नाही, नुसते व्हिडिओ पाहते. तर नक्कीच आम्हाला सुद्धा एनर्जी भेटते व्हिडिओ बनवण्याची. नक्कीच करा, ज्याला हेल्प होत असेल त्यांनीच करा, ज्याला होत नसेल त्यांनी नक्की नका करू. लक्षात घ्या. आणि धन्यवाद.